नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। मोठे कडवांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत धक्कादायक गैरव्यवहार। ज्यांनी घर बांधलेच नाही त्यांना पूर्ण रक्कम आणि ज्यांनी बांधले त्यांना अन्याय। प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीत मोठे कडवान तालुका नवापूर येथे गंभीर अनियमितता उघड झाली आहे। ज्यांनी घरकुल बांधलेच नाही त्यांना सर्व हप्त्यांची रक्कम मिळाली, तर ज्यांनी प्रत्यक्षात घर बांधले त्यांना इंजिनियरकडून फोटो न काढल्याने तिसऱ्या हप्त्याची रक्कम रोखून ठेवण्यात आली आहे। लाभार्थी शर्मा सोनिया गावित यांनी या गैरप्रकारांविरोधात तालुका व जिल्हा प्रशासनाकडे सलग 4 तक्रारी दाखल करून प्रशासनाला जागे केले आहे। गावित यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले, मी माझे घर पूर्ण बांधले असून 2 हप्त्यांचे पैसे मिळाले, पण इंजिनियर आणि रोजगार सेवक तिसऱ्या हप्त्यासाठी आवश्यक फोटो घेत नाहीत। उलट गावातील काही लोकांनी घर बांधलेच नाही तरी दुसऱ्याच्या घरासमोर उभे राहून फोटो काढले आणि त्यांना पूर्ण पैसे मिळाले। त्यांनी नमूद केले की ग्रामपंचायत सरपंचांचे पती आणि काही सदस्यांच्या संगनमताने हा प्रकार घडत असून अपात्रांना लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवले जात आहे। गावित यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार आणि गटविकास अधिकारी नवापूर यांच्याकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। गावातील इतर नागरिकांनीही या प्रकारामुळे प्रधानमंत्री आवास योजनेवरील विश्वास डळमळीत झाल्याचे सांगत प्रशासनाने घर बांधलेल्यांना न्याय आणि गैरव्यवहार करणाऱ्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे। गावकऱ्यांचा सवाल, घर न बांधणाऱ्यांना लाखो रुपये मिळतात आणि प्रामाणिकपणे बांधणारे लोक उघड्यावर का राहतात? या प्रकरणाची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे। माझे नाव शर्मा सोनिया गावित। माझे ड यादीतील आवास योजनेत लाभार्थी आहे। माझा पहिला व दुसरा हप्ता मिळाला। दुसऱ्या हप्त्याचे माझे काम झालं आहे। तिसऱ्या हप्त्यासाठी मी इंजिनियरला फोटो काढून घे सांगितलं, तर तो सरपंचाचा पती बंधुपाच्या वळवी हा फोटो काढू देत नाही असं त्याने मला उत्तर दिले। मी 2-3 वेळा सांगितलं फोटो काढत नाही। आमच्या गावात ज्यांचं एक वीट पण नाही, घर पण बांधले नाही, त्यांचे सर्व हप्ते काढले गेले आहे। तर मला न्याय मिळावा या अनुदानासाठी ही माझी अपेक्षा। लोकसेतू मराठी न्यूज साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।